तरी वाऱ्यांचा वेग वाढतोय आणि WD मैदानी भागाकडे सरकतोय. त्यामुळे धुके कमी होण्यासाठी मदत होईल, कारण हे धुके वाऱ्यांमुळे पुढे सरकण्यास मदत होणार आहे. भारतीय हवामान विभागाने अलर्टमध्ये आज 26 तारखेला पश्चिम राजस्थान, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड या राज्यांमध्ये थंडीची लाट दाखवलेली आहे. तर याच राज्यांमध्ये धुक्याचा अधिक प्रभाव देखील दाखवलेला आहे. धुक्यासंदर्भातला अनेक राज्यांमध्ये म्हणजे पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पूर्वेकडील काही राज्य आणि हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे. आणि हा अलर्ट शक्यतो 48 तासासाठी असेल असा अंदाज आहे. आपण बघतो की साधारणपणे उत्तर भारतामध्ये WD सक्रिय असल्यामुळे बर्फवृष्टी होते आणि आपण बघतो अगदी महाराष्ट्रापर्यंत थंडीचा प्रभाव कायम आहे. लाटेच्या काठेवरची थंडी ही महाराष्ट्रामध्ये अजून सक्रिय आहे. आपण या छायाचित्रामध्ये बघतो की दाट धुके आणि रस्त्याच्या कडेने असलेलं बर्फ हे सध्या उत्तर भारतातील चित्र आहे. आपण लडाख, जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी आणि एकूणच धुक्याचा अधिक प्रभाव असं वातावरण बघतो. त्यामुळे सध्या पर्यटकांसाठी आकर्षित करणारी परिस्थिती जम्मू आणि काश्मीरमध्ये तयार झाली आहे. आपण या मॅपमध्ये बघतो की 26 डिसेंबरपर्यंत जम्मू काश्मीर, चंदीगड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, मिझोरम, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा, मेघालय, असम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेशमध्ये थंडीचा प्रभाव राहण्याची शक्यता कायम आहे. उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या 4 राज्यांमध्ये सध्या बर्फवृष्टी आणि वादळी पावसाचं वातावरण आहे. GFS मॉडेलच्या अंदाजानुसार आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये सौम्य अशा प्रकारची थंडी आहे. मध्य भारतावर आणि उत्तर भारतामध्ये, पूर्व भारतामध्ये थंडीची शीतलहर सध्या आपल्याला दिसते. यामध्ये थोडी घट होणार आहे पुढील काही दिवस, मात्र फार मोठा फरक नाही आहे. मात्र आपण बघतो की जानेवारी 1, 2, 3 आणि 4 तारखेला महाराष्ट्रातील थंडी कमी होईल, मात्र उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टीचा प्रभाव देखील वाढणार आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा थंडीचा प्रभाव महाराष्ट्रासाठी वाढणार आहे. आपण GFS मॉडेलनुसार साधारण उत्तर भारतात सक्रिय राहणारे WD बघतो. सौम्य WD उत्तर भारतात राहणारे, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला हालचाली कायम आहेत. त्यातून वादळी सिस्टम कधी विकसित होते आपल्याला बघायचं आहे. नवीन वर्षात बर्फबारी उत्तर भारतात होत राहणारे कमी अधिक प्रमाणामध्ये. मात्र पहिल्या आठवड्यातच जानेवारीच्या एक वादळी सिस्टम अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान विकसित होण्याची शक्यता आहे. बऱ्याच चॅनल्स आता याला चक्रीवादळ तयार होईल असा अंदाज व्यक्त करतायत. आणि जरी ही चक्रीवादळ तयार झालं तरी देखील हे भारतावर परिणाम करणार नाही. या ठिकाणी साधारण चक्रीवादळासंदर्भात आपण चर्चा करतो. हे असं मध्य भारतावर येऊन या ठिकाणी म्यानमारच्या दिशेने निघून जाईल असा अंदाज आहे. त्यामुळे भारतावर त्याचा परिणाम होणार नाही, परंतु एक नवीन चक्रीवादळाची नोंद नवीन वर्षात होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतामध्ये अतिशय प्रभावी अशा प्रकारचा WD सरकून मध्य भारतापर्यंत अगदी विदर्भापर्यंत वातावरण बदलणार आहे आणि मोठं गारपिटीचं वातावरण उत्तर भारतात सक्रिय होईल जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात असं दिसते. शिवाय बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला होणाऱ्या वादळी परिस्थितीची निर्मिती ही किती प्रभावी ठरते नवीन वर्षासाठी हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे नवीन वर्ष वादळी ठरतंय का, गारपिटीचं ठरतंय का, हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. साधारण आपण बघतो 31 तारखेच्या दरम्यान राजस्थानच्या पश्चिमी भागात WDचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. 1 तारखेला ते मैदानी भागाकडे पुढे सरकण्याची देखील शक्यता आहे. गुजरात, राजस्थानमध्ये काही ठिकाणी तुरळक गारपिटीची शक्यता त्यामुळे राहणार आहे नवीन वर्षात. 5 तारखेला मध्य भारतावर एक वातावरण निर्मितीची शक्यता आहे.
6 तारखेला याचा प्रभाव उत्तर भारतापासून मध्य भारतापर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता आहे. 7 तारखेला अतिशय प्रभावी अशा प्रकारचा WD उत्तर प्रदेशमध्ये प्रभाव टाकणार आहे. मध्य प्रदेशच्या उत्तरेला देखील त्याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. 8 तारखेला मात्र याचा प्रभाव कमी होईल. त्यामुळे मैदानी भागामध्ये गारपिटीची शक्यता उत्तर भारतामध्ये वाढते. त्याचा महाराष्ट्रावर जरी परिणाम होणार नसला, याच दरम्यान बंगालच्या उपसागरात एखादी सिस्टम विकसित झाली तर त्याची ट्रब महाराष्ट्राहून बनते का हे मात्र बघावं लागणार आहे. आपल्याला स्पष्टपणे बंगालच्या उपसागरामध्ये एक सिस्टम विकसित होईल आणि एकापाठी एक सिस्टम विकसित होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. त्यामुळे नेमकी ते कोणत्या राज्यांवर परिणाम करेल, त्याच दरम्यान उत्तर भारतात WD असेल का, तो मैदानी भागावर येईल का, हेही देखील आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे या दोन्ही बाबी महाराष्ट्रात आणि मैदानी भागात खास करून भारताच्या पाऊस देतात का हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. पहिल्यांदा विदर्भाच्या दिशेने गारपिटीचं वातावरण आपल्याला मार्चमध्ये दाखवलं जात आहे. थोडं विदर्भाच्या दिशेनेच आणि नंदुरबारमध्ये पहिलं गारपिटीचं वातावरण एप्रिलमध्ये दाखवलं जातं आहे. म्हणजे वातावरण आणि हा अंदाज सारखा बदलणार आहे लक्षात. मे महिन्यामध्ये देखील आपल्याला पावसाळी परिस्थिती असणार आहे संपूर्ण भारतामध्ये. त्यामुळे यावर्षी देखील मे पावसाळी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात ठेवा की नेमकी हे वातावरण किती प्रमाणात बनतं आहे यावर आपलं लक्ष असणार आहे. 30 डिसेंबर नंतर मैदानी भागाकडे WD सरकू शकतात असा प्राथमिक अंदाज आहे. आणि याच दरम्यान जर बंगालच्या उपसागरात एखादी सिस्टम विकसित झाली तर त्यावरून एखादी ट्रफ या WD कडे तयार होऊ शकते आणि त्यामुळे विदर्भात थोडं वातावरण बदलू शकतं असा अंदाज आहे. परंतु नेमकी हा अंदाज जसा पुढे जाईल तसा त्यात काय बदल होतो हे आपल्याला बघायला मिळेल. महाराष्ट्रात थंडीची लाट नसली तरी बऱ्यापैकी थंडी आहे. थंडीचा कडाका अजून कायम आहे. त्यामुळे आपल्याला साधारण कोकण किनारपट्टीला थंडीचं प्रमाण जरी कमी झालं असलं तरी विदर्भ उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने थंडीचं प्रमाण अधिक आहे हे मात्र लक्षात ठेवा. थंडीचा कडाका आहे परंतु सौम्य अशा प्रकारची थंडीची लाट आहे. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.